तुळजाभवानी संस्थांचा तुघलकी कारभार आता समोर आलाय। नोकरीसाठी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे लूट केल्याचं दिसून येतंय। मंदिर संस्थांने कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतलेत। मंदिर संस्थांकडून 62 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। याकरता 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांने 78 लाख रुपये सक्तीने वसूल केलेत, तर इतर कर्मचाऱ्यांकडून महिन्याच्या पगारातून सक्तीने बँक गॅरंटीचे पैसे वसूल केले जात आहेत। दरम्यान नोकरीची जाहिरात, नियुक्तीपत्र कुठेही बँक गॅरंटीचा उल्लेख नाही। मग कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीची वसुली का केली जाते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके। आप्पासाहेब, नेमकं प्रकरण काय? श्रुती, हे प्रकरण आपल्याला नीट समजून घ्यायला लागेल, कारण एकीकडे बेरोजगारी आपण पाहतो, नोकरीसाठी फसवणुकीचे प्रकार पाहतो, आणि दुसरीकडे कुठेतरी सरकारी आस्थापना जे आहे, म्हणजे तुळजापूर संस्थान, मंदिर संस्थांचा आपण विचार केला तर जे जिल्हाधिकारी असतात जिल्ह्याचे, ते हे मंदिर संस्थांचे अध्यक्ष असतात, आणि अशा संस्थेकडनंच नोकरीसाठी कुठेतरी तरुणांची लूट होताना पाहायला मिळते। या संस्थांकडनं तरुणांना महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम आपल्याला लागू असेल असं नियुक्तीपत्रात अटी आणि शर्तीमध्ये सांगण्यात आलेले। मात्र दुसरीकडे यांना ज्यावेळेस ही नोकरी दिलेली आहे, बँक गॅरंटी या नावाखाली या तरुणांकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची वसुली केली जाते। त्यामुळे अनेक तरुणांना या पैसे देऊ शकत नाही, ते कर्जबाजारी झालेत, कर्ज काढून त्यांना ती बँक गॅरंटी द्यावी लागते। आणि ज्या तरुणांनी जवळपास 78 लाख रुपये हे मंदिर संस्थांना वसूल केलेले आहेत, आणि जे तरुण देऊ शकत नाही त्यांच्या महिन्याच्या पगारातून ही पैसे वसूल केलेत, म्हणजे साधारणतः 30,000 पगार असेल तर 17,000 रुपयाचा बँक गॅरंटीचा हप्ता जातो, आणि 13,000 मध्ये त्या कर्मचाऱ्यांना त्याचा उदरनिर्वाह भागवायला लागतो। एक सरकारी आस्थापनाचे अधिकारी यावर नियंत्रण असताना सुद्धा अशा पद्धतीनं तरुणांची होणारी लूट, यामध्ये अनेक प्रश्न निर्माण जातात। ही बँक गॅरंटी नेमकी कशासाठी? कोणत्या आदेशाच्या द्वारे ही लूट होताना श्रुती पाहायला मिळते। खरंय आप्पासाहेब, मंदिर संस्थांमध्ये असा तुघलकी कारभार दिसून येतोय, हे खरोखर चिंताजनक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।